नमस्कार. मी निशांत इंगळे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अचलपूर. तर आत्मा सन 2025-26 अंतर्गत खरीप हंगामामध्ये आपण भिलोना तालुका अचलपूर येथील स्वाभिमानी शेतकरी उत्पादक संघ या गटातील 10 शेतकऱ्यांना 0.10 आर प्रत्येकी क्षेत्रावर आपण हळद पीक प्रात्यक्षिकाचा लाभ आपण दिलेला आहे. त्यामध्ये वायगाव जातीचे बेणे आपण या 10 शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे. तर आज त्या गटातील श्री राहुल उबाळ यांच्या शेतामध्ये या हळद बेण्याची लागवड 30 जून 2025 रोजी सुरू आहे. तर बियाणे किंवा बेणे लागवड करताना त्याला ट्रीटमेंट करणं हे आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की बेणे लागवड करण्यापूर्वी कार्बन डेझियम आणि क्लोरोपायरिफॉस. कार्बन डेझियम हे बुरशीनाशक आणि क्लोरोपायरिफॉस हे कीडनाशक याचे बीज प्रक्रिया या ठिकाणी होत आहे. आणि ही बीज प्रक्रिया करूनच या ठिकाणी आपण पाहू शकता की बेणे लागवड सुरू आहे. तर आत्मा अंतर्गत जे आपण पीक प्रात्यक्षिक राबवतो त्याचा एक उद्देश असा आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने आपल्याला पीक प्रात्यक्षिक राबवायचे आहे. त्यानुसार हे बेडवर ही लागवड सुरू आहे, जेणेकरून सिंचनाचा योग्य वापर करून चांगलं उत्पादन घेता येईल. आणि एक आत्मा अंतर्गत पीक प्रात्यक्षिक राबवण्याचा उद्देश असतो की या हळद पीक प्रात्यक्षिकातून जे काही उत्पादन होईल ती गटामार्फत थेट विक्री करून इतर शेतकऱ्यांना विक्री करून ते शेतकऱ्यांनासुद्धा या बेणं विक्री करून परिसरामध्ये हळद या पिकाचं क्षेत्र वाढवणे आणि गटातील शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक सक्षम बनवणे हा एक या प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे.